सर्व बंधुभगिनी, आज मी सी झालो आपल्या सर्वांच्या सहकार्याने. मी एक सामान्य मनुष्य आहे. मी या गणनाट्याला का म्हणतो, आत्महत्याला म्हणतो. कारण माझ्यावर अति भयानक प्रसंग घडला होता. माझा फार मोठा ऍक्सिडेंट झाला आणि मी प्रॅक्टिकली विषयावर विश्वास करणारा एक व्यक्ती आहे. आपल्या डोळे आणि कान 4 फुट अंतर आहे. मी पाहिल्याशिवाय ऐकल्याशिवाय त्याच्यावर भरोसा करतो. पण मी जेव्हा मुंडे हॉस्पिटलला जातो, पंकज सर, प्रिया मॅडम इथं आले तेव्हा मला डॉक्टरने सांगितलं होतं माझं याचं पोट फुटलं होतं आणि माझी युरिन बंद झाली. तर मला डॉक्टरने सांगितलं डायलिसिस करायचं. आणि डायलिसिस करणं म्हणजे काय तो मला समजत होतं. कारण की 1-2 मित्र माझे मी डायलिसिस करताना त्यांच्यासोबत होतो. त्यांचा अंत काय झाला हे मला माहिती. त्यामुळे घाबरलो मी. मला इथून पंकज सर म्हटलं मला तुम्ही इथून हलवा, मी डायलिसिस करत नाही. तर त्यांनी मला ते 11:30 पाणी मला डॉक्टर पाणी पिण्याकरता मना केली. इतकं कॅप्सूल देते पण आहे तुम्ही मग मला माहिती आहे करायचं कॅप्सूल ते 2 निघलं जाणं असं झालं पाण्याकरता. यांनी काय रिस्क घेतली आणि मला ते 11:30 पाणी दिलं अँब्युलन्समध्ये. मी ते कटाकडे प्यायला लागलो होतं, खेळायला जाता खूप ताण गेला होता आणि अनकॉन्शियस झालो मी. आणि माझी टेकली वाढली होती की मला इथून हलवा. एक सांगून हे केलं नाही किंवा माझ्या बिल्डिंग निघणार. मी तिथून निघाला म्हणजे करून तो बिल्डिंग म्हणून अनकॉन्शियस होतो. मला आयुष्यमान टाकलं तरी अनकॉन्शियस होतो. काही 1-1.5 तासानं काय झालं की माझं हे खूप जरा कमी झालं आणि मला युरिन व्हायला लागली. ते बॅटल लावलं होतं युरिनचं, ते भरायला लागलं. ते 2 डॉक्टर मित्र होते, त्यांनी लगेच त्यांना एकच 2-3 सेकंदात सांगितलं युरिन झाली. तर पाण्याचा फरक पडला. डायलिसिसची गरज नाही पडली. आणि माझं आत्मसात बोलले आणि यांचं सांगण्यावर म्हणून मला कॅनन वॉटर पाण्यामुळे याच्यावर माझा खूप अति भरोसा पडला. कारण की मी हे अनुभवलेली घटना आहे. त्यामुळे आणि ते क्षेत्रात असल्यामुळे मी यांना सपोर्ट करायला लागलो, ते मला सपोर्ट करायला लागले. काही ओळख परिचय करून या स्तरापर्यंत होता. तुम्ही जे माझ्या माध्यमातून तुमच्या माध्यमातून जे 100 जणांचं मशीन वितरित केल्या त्याबद्दल बाकी तुमचं मी मनापासून आभारी आहे. आणि पुढील वाटचाली करता पुन्हा मी भयानक शुभेच्छा देतो. आणि मला तुम्ही इथं बोलावलं, माझा आदर सत्कार केला त्याबद्दल मी आणि माझ्या फॅमिलीचे होते, माझ्या कुटुंबाचे होते, आप सर्वांचे, सिनियर लोकांचे आणि मॅडमचे आणि पंकज सरचे आणि उपस्थित सर्व गृहिणी माता भगिनींचे आभारी मानतो.